चिंतनक्षण ही सूत्रे जगण्यातील हे अनुभवमय सार श्रवण करूयाता सूत्रांचा हा सुबोध विस्तार. गेल्या वेळेला आपला साधना करणं म्हणजे काय याचा विचार चाललेला होता. साधना करणं हा माणसाला मिळालेल्या मर्यादित कर्मस्वातंत्र्याचा सर्वश्रेष्ठ उपयोग आहे. कर्मस्वातंत्र्य मर्यादित आहे. स्वतःसाठी पाऊस मागणं हे प्रापंचिक आहे, सर्वांसाठी मागणं ही साधन आहे. तर त्यात सुद्धा मर्यादित कर्मस्वातंत्र्य आहे. काय करणार या म्हणले यापेक्षा आपल्या काय आपण काय ती विमानं सोडित नाही, तात्पुरता कमीना वगैरे पाडतात, तसली पण काय आपल्याला शक्य. तर आपण आपलं त्याला प्रार्थना करायची. या आता सर्वश्रेष्ठ उपयोग साधनेचा ह्याचा कर्मांचा ती मर्यादित आहे. शक्ती पण मर्यादित आहे माणसाची सर्व दृष्टीने. आपण गेल्या वेळेला त्याचा विचार केला. फक्त यात एकच शब्द थोडासा अंडरलाईन करायचा राहिला म्हणून तो घेऊन आजच्या वचनाकडे जाऊया की हा सर्वश्रेष्ठ उपयोग आहे हे आपल्याला माहिती आहे. उपयोग अनेक आहेत. 100 रुपये खिशात असले तर मला वाटतं उपयोग करण्याचे 100 प्रकार सुचतील. 1000 रुपये ज्याच्याकडे त्याला 1000 रुपयाच्या प्रमाणात प्रकार सुचतात. लाख आणि कोटी असलेल्यांचं काय होतं आपण बघतो, त्यांना सुद्धा खूप प्रकार सुचतात. किती प्रकारे उपयोग करावा, काय 400 मधले घर बांधावं असं चुकतील मला, काय कोणाची काय आहे तसं तर काय करणार त्याचं. तर त्यामुळे त्याचे उपयोग त्याच्या प्रमाणात सर्वश्रेष्ठ उपयोग करण्याचे ज्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण इथे आपल्याला असा अभिप्रेत आहे की असलेल्या कर्मस्वातंत्र्याचा ते मर्यादित आहे हे गृहीत धरून त्याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग हा आहे. बाकीचे सगळे उपयोग हे त्याच्या खाली. व्यावहारिक प्रापंचिक उपयोग हे सर्वश्रेष्ठ उपयोग म्हणता येत नाही. कारण आज पोट भरलं तरी पुन्हा संध्याकाळी चिंता आहे. परत आत्ता पाणी प्यायलं तरी पुन्हा रात्री हवंय, 2 तासांनी पुन्हा लागणार. त्यामुळे तहानच नाही शिवील असं काही आहे का, तो सर्वश्रेष्ठ उपयोग असेल. मर्यादित कर्मस्वातंत्र्य आहे. शेवटी गरीबाला याची कल्पना असते. 10 रुपये खिशात आहेत तर तो विचार करेल की वा यायला मला इथे 5 रुपये पडतात, जायला 5 रुपये पडतात, काय 4 रुपये पडतात, त्यापेक्षा एक अर्धा तास आधी निघालो तो चालत पोहोचेल. याच 10 रुपयाचा रात्रीचा आजच्या भाषेत थोडा भाव चालेल ना, मला चालतो तर म्हणलेलं चालतं. तर आजच्या रात्रीचा वडापाव भागेल हा सुद्धा माझ्या दृष्टीनं त्याचा अधिक चांगला उपयोग करतो. तो येतो, नाम घेतो, जातो आणि त्या 10 रुपयात त्याचे रात्रीचं जेवण होतं. असं जर होत असेल, फळी भाजी होत असेल, झुणका भाकर होत असेल, काय वडापाव होत असेल, काय असेल ते, पण त्याचं तेवढ्यात भागतं. हा त्याचा अधिकाधिक चांगला उपयोग तो करायचा प्रयत्न करतोय. फक्त अजून 4 पायऱ्या वर जायला सांगितलं की सर्वश्रेष्ठ उपयोग काय आहे ते शोधून काढा. मग तो सर्वश्रेष्ठ उपयोग आपल्याला नेहमीच्या उपयोगांशी संतुलन करून सोडवावा लागेल. कारण जेवायला तर लागेलच, त्याच्याशिवाय तर त्याला काय सर्वश्रेष्ठ उपयोग वगैरे करता येणार नाही. तेवढे आपण तयार नाही. देह जावं अथवा राहावं म्हणायला ठीक. कुठलं देह जावं अथवा राहावं, देह राहावंच आणि उरलेल्या वेळात पांडुरंग की नाही. थोडा भावा तुम्हाला काय वाटतं बा, आपली तर तयारी एवढीच आहे. देह जावं अथवा राहावं असलं काय आपलं नाही. म्हणजे सर्वश्रेष्ठच उपयोग खरं म्हणजे करावा. पण ते म्हणजे ते कुठल्याही परिस्थितीत तयार असले. शंकराचार्य वगैरे मगरीन धरून कावीना पण एकदा सुटू दिलेत ना, अशी त्यांची तयारी आहे. ती सुद्धा उत्पन्न करून कावीना पण एकदा पाशातून सुटेल अशी त्यांची तयारी आहे. ते आपली तयारी तशी नाही. एवढं ओळखलं तरी खूप झालं. पण त्याच्या पुढची तयारी ती आहे की जे आहे ते संतुलित करेल. उपयोग तर मी करतोच आहे, 100 रुपयाचा उपयोग तर करायचाच आहे. तर 10 रुपये देवाला ठेवायची आठवण राहिली तरी खूप झालं. 90 रुपये स्वतःसाठी लागणार हा सामान्य प्रपंच आहे. कधी कधी मग 80 लागतील, कधी 70 लागतील. मग देवाची जागा जरा थोडी वाढेल घातली, नाहीतर कट्ट्याखाली आहेच शेवटी. सर्वश्रेष्ठ उपयोग म्हणजे काय हे आपल्या प्रपंचात जाऊन शिकावं. म्हणजे आपण सर्वश्रेष्ठ उपयोग आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा किंवा सगळ्या रिसोर्सेसचा, अधिक चांगला शब्द म्हणजे रिसोर्सेस जे सगळं आपल्याला मिळालेलं आहे त्याचा भगवंताच्या कामी करतो का, याच्यावर आपली साधारण समाधान कसं मिळेल, किती मिळेल याची पातळी अवलंबून आहे. तर तो करतातच असं नाही. आधी सर्वश्रेष्ठ उपयोग स्वतःसाठी, त्यात राहिला तर दुसऱ्यांसाठी, मग समाजासाठी, मग त्याच्या पुढे नाही. जवळजवळ त्याच्याजवळ फारच थोडे लोक ते. तर असं झालं तर मग भगवंतासाठी काय राहायचं या क्रमाने विचार करावा आणि मग सर्वश्रेष्ठ उपयोग काय आहे आणि तो कसा करता येईल
निदान आपल्या ज्या सांगितलं तसं संतुलित तरी निदान, की 50% प्रपंचाला वापरलं तर 50% तरी परमार्थाला वापरेल. पैसा नव्हे, पैशाची काय एवढी परमार्थात ही नसते, गरज नसते. प्रपंचात सगळं अडतो पैशा वाचून, परमार्थाचं पैशा वाचून काही अडत नाही, कारण तो त्यात नाहीच आहे मुळामध्ये. नाम घ्यायला काय पैसे लागतात माझं, काय नाम घ्यायला किती पैसे लागतात की नाम घेता येतं. आता काही लोक त्याचा बाजार, ती गोष्ट वेगळी, ते प्रापंचिकच आहेत. जे त्याचा बाजार करतील ते प्रापंचिकच आहेत. पण इथे तुकोबांच्या ज्ञानेश्वरांच्या बाजारात काही नाही असलं. हरिनाम त्याला कुठे पैसा त्याला, म्हणजे तिथे त्याच्यामुळे नडत नाही. रिसोर्सेस म्हटलं ते तेवढ्यासाठी. कर्मस्वातंत्र्य हे आपल्या रिसोर्सेस म्हणायचं आहे आपल्याला, की ते आपल्याकडे काय काय आहे त्याचा श्रेष्ठ वापर हा आहे. कारण सर्वात श्रेष्ठ समाधान आहे ते देण्याचं सर्वात श्रेष्ठ साधन आहे, म्हणून ते आपण करतो. असं इथे थांबायला हरकत नाही. नामाचं खरं महत्व समजायला मानवी जीवनातली अपूर्णत्वाची कल्पना येऊन ते मान्य व्हायला हवं. नामाचं खरं महत्व समजायला मानवी जीवनातील अपूर्णत्वाची कल्पना येऊन ते मान्य व्हायला हवं. मनाला अनेक गोष्टींची कल्पना येते, पण ते मान्य होतं असं नाही. मान्य होण्यामध्ये स्वीकार, माहिती नव्हे. ते मोठे आहेत हे माहिती आहे, पण मान्य व्हायला अजून काहीतरी व्हायला लागतं. मग मनुष्य पाया पडतो, देव मोठा मान्य आहे, देवात कोण जातो, पाया कोण पडतो, तर त्याला ते मान्य झालेले आहे. म्हणून तो त्याचे व्याप बाजूला ठेवून त्याच्या वेळेला संध्याकाळी, सकाळी, आठवड्यातून काय असेल ते गुरुवारी तो तिथे जातो. कारण त्याला ती कल्पना कळलेली आहे. इतकंच नव्हे, ती त्याला मान्य झालेली आहे. तेव्हा स्वीकार झालेला आहे, स्वीकारामध्ये कृती आहे पुढे. तर स्वीकार आणि कृती झाली की मग हे मान्य होतं. आता नामाचं खरं महत्व समजायला बसलं तर मानवी जीवनातल्या अपूर्णत्वाची कल्पना यावी लागते. अपूर्णत्वाची कल्पना यायला माणसाला अपूर्णत्वाची कल्पना नाहीये का असं म्हणायचं काय ते, की माणसाला अपूर्णत्वाची कल्पनाच नाही आणि नवीनच आता त्याला काहीतरी नवीन कल्पना येणार आहे असं काही नाही. हो, मागे आपल्याला काल कशा विषय झाला मला माहित नाही, की दुपट्यावरच बाळ, हा बरं तरंगिणीमध्ये आपला विषय झाला की दुपट्यावर बाळ असतं तर त्याला पाणी अपूर्ण पडतं शरीरामध्ये, म्हणून ते ओरडतं ना. अपूर्णत्वाची कल्पना नाही असं कसं म्हणते, काहीतरी कमी पडतं त्याला, तर ते पाणी कमी पडतं, दूध कमी पडतं, काय त्याला कमी पडतं म्हणून ते ओरडतं. आता त्या क्षणी त्याचं कर्म स्वातंत्र्य ओरडणे एवढंच असतं, नाहीतर धावून गेलं असतं घरामध्ये आणि घेऊन आला असतं. मोठी मोठी माणसं ते करतात. तर ते आता थोडा फरक पडतो शक्तीमध्ये, म्हणून तर तसं आहे. त्याच्याकडे अपूर्णत्वाची कल्पना नाहीये का, अपूर्णत्वाची कल्पना आहे, आतून जाणीव आहे. देहाला कमी पडलं, अपूर्ण राहील काहीतरी होतं. पण आता आपण आपल्या ह्यांच्या वैद्यकीय भाषेत जसं त्याच्या लेवल्स खाली गेल्या तसे त्याचे ते आतकुरडे पण आला, काहीतरी पाणी कमी पडायला लागलं शरीरातलं की लगेच मागून घेतलं. मग मागून घेण्याची याची पद्धत एवढीच आहे की आरडाओरडा करायचा. मग त्याला कळतं काय काय कमी येते, काय ते पाणी आणून ते देते. तेव्हा अपूर्णत्वाची कल्पना माणसाला नाही असं म्हणता येत नाही. अपूर्णत्वाची कल्पना आहे, काहीतरी कमी पडते याची जाणीव आहे. फक्त एक तर ते काय कमी पडते आणि काय आणून ते पूर्ण होणार याच्या कल्पना काहीतरी विचार करण्यासारखा आहे, की काय कमी पडते आणि ते काय आणून पूर्ण होणार. पाणी आणून तहान पूर्ण झाली, ठीक आहे, म्हणजे ते आपली काय जी कमी पडली होती पातळी ती वर आली. आल्याबरोबर आता पुन्हा पाणी प्या म्हणलं तरी मुलाला पाजलेलं पाणी बाहेर येतं पोटातून, कारण त्यात ते नको असतं. आपल्याला माहितीये शरीराची फार चांगली रचना आहे की ते गरजेपेक्षा जास्त स्वीकारत नाही. ते स्वीकारायला गेला तरी ते चालत नाही. फक्त मनाचं मात्र असं काही नाही, गरजेपेक्षा सुद्धा पाहिजे तेवढं घ्यायला तयार आहे. सगळ्यात जास्त काय जर गरजेपेक्षा माणसाला चालत असेल तर पैसा. माणसात सुद्धा कंटाळतो मनुष्य, काय कलकल आहे म्हणतो, म्हणून तू जातो सुट्टी घेऊन, तू काय कलकल आहे असं होतं का, होऊ दे. हे माणसांच्या बाबतीत होतं. पण किती बरं पैसा झाला असं नाही होत बा, म्हणजे फारच थोडंच होतं नाही असं नाही. पण ते कोणीतरी त्याच्याबरोबर त्रास द्यायला लागलं की होतं. ते घरातले नव्हे, बाहेरचे आजूबाजूचे कोणतरी घरातले सहज येतात काही वेळेला. तर तसं जर द्यायला लागले की मग त्याला त्रास वाटायला लागतो त्याचा. म्हणजे कुठे आहे हे शरीरामध्ये, हे असं आहे की पाणी घातलं की त्या विशिष्ट मर्यादेनंतर पाणी नको म्हणतं ते. तर तसं आपल्याकडे अपूर्णता आहे. पूर्णता आली की थांबायचं आहे खरं म्हणजे, पण ते तसं तयार होत नाही. आणि ती शरीराच्या बाबतीतच पूर्णता येते. बाकी जिथे खरं मोठं काम आहे मनाचं, तर त्या बाबतीत त्या अंतर्यामामध्ये कधी पूर्ण होत नाही.
काहीही करा तुम्ही, कितीही कोणा तेवढ्या मागणी मनुष्य पूर्ण काही झालंय आणि आता मला काही करायचं राहिले असं त्याचं कायम बघा तुम्ही, काहीतरी करायचं राहिलेलंच का त्याचं. अगदी सगळं झालेलं यश मिळालं, काय ते लौकिक झाला, पैसा झाला, घरदार झालं, सगळं झालं, तरी सुद्धा त्याला असं वाटतं सकाळी उजडलं की काहीतरी आता काहीच करण्यासारखं राहिलं नाही, असं झालं तरी अस्वस्थता येते आणि आता काय करावं असं कोणाला तरी विचारतो, आता मला काहीच करायचं राहिलेलं नाहीये म्हणून दुसऱ्याचा सल्ला घ्यावा असं तरी वाटतंच. म्हणजे पुन्हा काहीतरी करायचं आहेच आणि मग नवीन काहीतरी उद्योग आता सुरू करावा, अगदी लोकांना जगासाठी असेल पण करावं असं वाटतं ना. त्यामुळे अपूर्णत्वाची कल्पना माणसाला नाही असं म्हणता येत नाही की आहे, फक्त ती कशाच्या बद्दल आहे ते आणि काय आणून ती पूर्ण होणार. आता अगदी साध्या भाषेत प्रापंचिकांच्या सांगू का, अगदी प्रापंचिकांच्या की मी काय म्हणत होते अशी सुरुवात असते त्याची. बरोबर आहे का? महाराजांचं प्रपंचावर एका चांगल्या अर्थाने प्रेम आहे म्हणून माझं पण आहे त्या अर्थाने की तिथे बरोबर माणसाचे स्वभाव दर्शन असतं सगळं. तर ते ज्या वेळेला सांगतात ना मी काय म्हणत होते की ते काहीतरी अपूर्ण आहे, आता तो तयार नवरा असेल तर तो सावध असतो. राग नाही नका, आपण मूळ विषय समजून घेतो, स्वभाव हा म्हणून असं बघतो एवढं. तर काय होतं, तर मी काय म्हणत होते म्हणजे आता त्याच्या लक्षात येतं की साधारण काहीतरी मागणी असणार आहे पुढे किंवा सेटअप बदलायचा असणार, बहुतेक काय फर्निचर करायचं आहे का तिचे आई वडील वगैरे इथे कायमचे मुक्कामाला येणार काय ह्याच्या आई वडिलांना बाहेर पाठवायचं काय नाही, अगदी सहजपणे असं ते टाकलं जातं. की मी काय म्हणत होते की याच्यात अधिक जरा चांगलं कळतं म्हणून या वाक्याने कळतं. तर ही अपूर्णत्वाची एक प्रकारची कल्पना आहे आणि ती आता त्याला बाहेर पाठवून ह्याना आणून फर्निचर आणून वस्तू आणून बाहेर कुठे जाऊन अशी ती पूर्ण होणार अशी कल्पना आहे. पण असं खूप वेळा आतापर्यंत झालेले असते. बऱ्याच लोकांना इकडचे तिकडे करून झाले, बाहेर पाठवून झाले, घराणे करून देऊन झाले, त्यांना सगळं झालं, ते सगळे वेगवेगळे करून झाले तरी सुद्धा इथं काही पूर्ण होतच नाहीये की नाही. तरी सुद्धा बाजारात परत सेल लागला की असं वाटतं की एक चक्कर मारून यावे, कदाचित नवीन आयटम आला असं जा. पूर्ण करण्याच्या कल्पना ज्या आहेत ना ते याच पातळीवर आहेत फक्त. त्यामुळे आपल्याकडे जसं हे होते ना, आपण माणिक प्रभूंचं चरित्र वाचलेलं आहे, तर त्याच्यामध्ये खैरात चालू असायची आणि बाजूला तात्यासाहेब बसलेले असायचे, त्यांचे बंधुराज बसलेले असायचे आणि ती खैरात असायची काय म्हणते ते वस्तू टाकायचे वगैरे आपल्याला माहिती सगळं. फक्त मी आठवण झाली त्याची म्हणून ते केलं, फक्त संदर्भ देतो की ते टाकायचे त्याच्यामध्ये आणि रुपयाचे ठीक ठेवलेले असायचे. रुपये आला मनुष्य की त्याला खैरात असायची प्रभूंच्याकडे, तर खैरात असायची आणि बाजूला प्रभू बसलेले असायचे निवांत. त्यांनी कोणाला देतो खारकार आणि यांच्या मात्र इकडे दान धर्माचं अखंड सुरुवात आहे. अपार केला दान धर्म म्हणून जे त्या आपल्या संत नवनमालेमध्ये आहे ते त्या संदर्भातच आहे. किंवा त्या इकडे वेदांत चर्चा चालू आहे आणि इकडे प्रत्येकाला मूड भरून वेदांत चर्चा वगैरे त्यांची बघा, प्रभूंची वगैरे काय नाही, प्रभू त्या ह्याच्यात नाही, ते आपल्या आनंदामध्ये आहेत. तर ही सगळी बाकीची मंडळी वेदांत चर्चा वगैरे, तर ते सगळं चालू आहे आणि इकडे खैरात द्यायची चालू आहे. तर अशा वेळेला ते टाकत असताना त्या कटोऱ्यामध्ये साधूच्या टाकलेलं ते खाली गेलं, दुसऱ्यांदा टाकलं खाली गेलं, तिसऱ्यांदा टाकलं खाली गेलं, कटोरावर येत नाही म्हटल्यानंतर मग चमकून त्यांनी यांच्याकडे पाहिले, आई आहे साई म्हटले इकडे या, आणि यांनी खारका आणि फुलं टाकली त्याच्यामध्ये प्रभूंनी स्वतः. यांचं लक्षात नाही आहे यांनी काय केले आणि ते टाकल्याबरोबर इतना बस इतना काफी आहे म्हणले. वरचे ती खारका आणि 2 फुलं तेवढी घेतली आणि घेतलेला सगळा कटोरा उलटा केला. त्या कटोऱ्याच्या 5 आकाराचा ढीग रुपयांचा साठलेला. ही प्रभूंची घटना आहे. ते यांना म्हणाले बंधुराजांना की काय त्या वायफळ चर्चा करता, कोण येतं कोण जातं तुम्हाला कल्पना नसते. ते साई येऊन गेले, साईबाबा आले याच्यासाठी भिक्षेसाठी, त्यामुळे कटोरावर म्हणतात तेव्हा यांचं सत्ता आहे त्याच्यावर म्हणून ते दाखवू शकतात की काय आहे. आपल्या त्यांनी सत्ता म्हणून दाखवलं. आपल्या मनाची कटोऱ्याची अवस्था आहे वाटेल ते टाका त्याच्यात. 5 मजली घर टाकलं तरी अजून 6वा मजला तेवढा या वर्षी आपण एक्सटेंड करूया, करू दे एक्सटेंड. 7 मजली टाका, 2 घरं करा, 3 प्लॉट घ्या, काय वाटेल ते करा. पूर्णत्वाची कल्पना काय आपली नक्की. तेव्हा ह्या कोणी विचार करेल काय अशा तळमळीनं हा प्रश्न विचारलेला आहे मुळात की पूर्णत्वाची आपली कल्पना काय आहे नक्की. अमुक एक केलं म्हणजे पूर्ण होणार आहे का.
नातवाच्या ऍडमिशन साठी बाहेर 2 दिवस आधी तंबू टाकून यादी त्या ह्याच्यात काय ते आपलं असतं अलीकडे क्यू, त्यात उभं राहिलं म्हणजे आता पूर्ण होणार का? म्हणजे नातवाच्याच म्हणतो मी, पणत्वाचे म्हणत नाही, काय असेल ते अमुक एका पद्धतीनं ते पूर्ण होणार. अशा किती घटना आपण पाहाल की अखंड घटना घडवायचं ते पूर्ण करायचं चाललेलं आहे. कळत आपल्या लक्षात यावं एवढ्यासाठी हे की यातल्या कुठल्याही घटनेने आजपर्यंत ते पूर्ण झालेलं नाही. एक खारकान त्या 2 फुलांनी ते कटोरा भरू शकतो, म्हणजे त्यात जेव्हा प्रभू टाकतात त्यावेळी ते पुढं होतं. ते दाखवून दिलेले आहे की प्रभू ज्या वेळेला दान करतात त्यावेळेला तो कटोरा भरतो आणि यांच्या त्या रुपयांच्या ढिगाने सुद्धा तो भरत नाही, त्या वायफळ चर्चेनेही भरत नाही वेदांताच्या, तो प्रभूंच्या एका साध्या फुलाने खारकेने भरतो. नाम म्हणजे प्रभूंची खारका फुलं आहेत साध्या भाषेत. ती टाका आपल्या प्रपंचामध्ये कटोरा भरून उडली. मग बाकीचं काय आहे? बाकीचं आहे नाही नाही आपल्याकडे म्हटलंय ना तसं, आहे नाही नाही, काहीतरी आडणार काहीतरी नडणार. काय निजामाच्या प्रपंचात काय कमी आहे का जास्त आहे असं आपल्याला म्हणायचे. बाबा नेहमी सांगायचे, मी पण आपल्याला अनेक वेळा सांगितलं असेल, ही शेवटी मुलींची लग्न जमत नाही, दुःख घेऊन मनुष्य गेला नाही, त्या खजिन्यातली मोजदाद शक्य नाही अशी परिस्थिती आहे. इतकं ऐकल्यावर मुलींचं लग्न लक्षात राहणार नाही, निजामाचा खजिना लक्षात राहील. दुर्दैवाने बघा तुम्ही, गोष्ट सांगितली की मला तर लक्षात की जाऊ दे ती मुलींची लग्न, निजामाचा खजिना कसा होता कोणाटो, मोजदाद शक्य नाही. म्हणजे माणसावर सुद्धा आकर्षण इथंच राहतं इतकं करून की त्या खजिन्याची मोजदाद शक्य नाही. आज परवा अजून त्याचे खटले चाललेत, आपल्याला माहिती की परदेशात सुद्धा ते आता वारस गेले तर तिथून मोठा इंटरनॅशनल खटला चाललाय आता, किती वाटायला यावं म्हणून. म्हणजे त्या काळात काय परिस्थिती असेल की ज्या काळात त्यांच्या त्या मुलीची लग्न व्हायची होती तेव्हा ते त्या, पण शेवटी तिथेही अपूर्णच आहे. इतका खजिना आहे पण त्या एक चतुर्थांश घे खजिना तुला आणि हे जाऊ दे वा मुलीचं लग्न, नाही होतं म्हणजे नाही होत, काय करणार? त्यात प्रभूची फुलं कारखान्यात भरून आलं तर आहे नाही. तर तसं ते काय आहे नक्की, ही प्रभूंची कारका फुलं म्हणजे नाम आहे. भगवंताचा हात त्यात आल्याशिवाय ते पूर्ण होणार नाही. काहीही कॉम्बिनेशन परमिटेशन करून बघा की हे करू ते करू, यांना बाहेर काढू, ती या आणू, भाऊ दे बाजूला राहू दे, तो हात नळून जाऊ दे, ते जाऊ दे, काय नाना तरा करून बघतात माणसं. किती घराचे प्रकार बदलून बघतात, हे करतात, फर्निचर बदलतात, मांडण्या बदलून बघतात, पुन्हा आपलं अपूर्ण आहे तसं आहे, हात टाकलं की निघून जातं सगळं, परत पुन्हा कटोरणार काम. परिस्थिती माणसाची आहे हे असू दे तिथं, त्याबद्दल काही प्रश्न नाही. रोज तरी आपल्याला काहीतरी काम पाहिजेच की, नाम म्हटलं तर करायचं काय, दिवसभर करणार काय? महाराजांचं म्हणणं नेहमी प्रॅक्टिकल असतं, तसं आहे की प्रॅक्टिकल आहे त्याला बाजू की हे सगळं मी करणार, कारण दिवसभर कसा घालवणार? हे सगळे लोक आपण जोडून ठेवले त्यांचं सगळं व्हायला पाहिजे की नाही? काय नवरा बायको मुलं बाळा ते सगळं त्यांचे सगळं पोटं पाणी चाललं पाहिजे, त्यामुळे ते सगळं व्यवस्थित करायला पाहिजे. ते हे सगळं करायचं, ते भरायचे, हे करायचं, ते काय डिग लावायचं तो लावायचा, माणसं येतील जातील काय ते होणार, त्यांचं करत राहायचं. पण यानं ते भरणार आहे ही कल्पना सुद्धा मनाला शिव द्यायची नाही. यानं माझं मन आनंदाने भरून जाईल वगैरे अजिबात नाही. उद्या सकाळी परत रिकामा असेल, कटोऱ्यात टाकले की दैसत नाहीसं होतं, अशी अवस्था आहे. तसं मनाच्या कटोऱ्यात काही टाका तसंच नाही होणार. म्हणून खऱ्या अपूर्णत्वाची कल्पना घ्यायला पाहिजे, हा मूळ सिद्धांत. त्या थांबायचे आपल्याला, पण खऱ्या अपूर्णत्वाची पूर्ण कल्पना आली पाहिजे. काय खरं अपूर्णत्व जीवनामध्ये आहे की ह्या सगळ्या दृश्यामध्ये ते अपूर्ण म्हणजे अपूर्णच आहे. आजपर्यंत ते पूर्ण झालं नाही. कोणी म्हणत असेल तर भ्रम आहे असं समजायला हरकत नाही. माझा प्रपंच पूर्ण झाला, खूप लोक सांगतात, पण सकाळी उठून पुन्हा मला दूध आणायला दिलं नाही, मला पेपर आणायला दिला नाही, हाय सकाळी उठली परत मी आणतो, मी करतो, काय असेल ते त्यांचं ते आहे, परत पूर्ण झालंय ना आता सोडून राहावा नाही. सकाळी उठून ते काहीतरी काम काढून बसणारच नव्हे, तर काम काढून बसायला हरकत नाही, पण अस्वस्थता राहते, वाईट आहे त्याच्यातलं. दुसऱ्याने कोणी म्हटलं सुनीने राहू दे तुम्ही कशाला केअर काढताय, मी काढते, काढतो चालेल, आनंद आहे, हा तर बाबा तयार आहे ना केअर काढायला, चांगली गोष्ट आहे. पण आता ती काढते म्हणते, काढू दे, किंवा ती काढून घेणार असेल घेऊ, तिची ऐपत आहे, आपली नव्हती, चालेल. पण ह्याच्यावर कशाला पैसे उधळतात ते पण आहे, पैसा तर ते आपण नाही, कोणाला तरी घरी मला काम मिळेल नाही का, त्याचा प्रपंच नाही का चालणार, पण काही करून समाधानच नाहीये. त्यामुळे पूर्ण झाला म्हणतात, पण पुन्हा उठून सुरुवात अस्वस्थतेनं करतात आणि अस्वस्थतेत शेवट होतो. याच्यावरून आपल्याला कल्पना आहे की अपूर्णत्वाची कल्पना येणं हा सुद्धा मोठा एक अभ्यासच आहे. तर तो व्हावा, तो जेवढा लवकर होईल तेवढं चांगलं. आणि मग नामाचं खरं महत्व कळेल की नाम घेतल्याने यांना पूर्णता कशी काय आली, तर ते काय प्रभूची खारका खोबरी आहे, ते काय ते फुलं आहेत, हे कसं आहे हे कळू शकेल.
मग भगवंताचं नाव म्हणजे काय, आणि ते नामाचं वैशिष्ट्य सांगताना एक वचन आहे, नामना सातगुण्यम म्हणून. आपण ज्याने अभ्यास केला असेल, त्याने विनोबांच्यात गेलेला असेल, खूप ठिकाणी गेला असेल. नामना सातगुण्यम म्हणजे आपल्याला उणीव माहिती आहे, वैगुण्य माहिती आहे. वैगुण्य प्रपंचात वैगुण्य, मनुष्य बघतो ते वैगुण्यच बघतो दुसऱ्यातलं. बघा तुम्ही, कोणी कोणाचं चांगलं एकदम म्हणायला काय तयार नाही, तर काय नव्हतं, काय कमी होतं ते सांगतं. कारण वैगुण्य बघण्याचं एक स्वभाव आहे. वैगुण्य आपल्याला माहिती आहे, आपल्याला त्याच्याशी कर्तव्य नाही, पण वैगुण्य माहिती असतं, कमीपणा माहिती असतो, कमतरता माहिती असते, ती आपल्या व्यवहारामध्ये आहे, सर्वत्र आहे. असू दे, त्याच्याबद्दल काय नाही, कारण ते अपुरच आहे मुळात, आपल्याला दिसतं एवढाच फक्त फरक. तो वैगुण्य माहिती आहे ना, सातगुण्य त्याच्या विरोधात आहे, ते पूर्णत्व आहे. नामना सातगुण्य. काही करा पण नामाने परिपूर्ण होईल, बाकी कर्माने परिपूर्ण होणार नाही, मंत्राने परिपूर्ण होणार नाही. म्हणजे शेवटी मंत्रात सुद्धा एक मंत्र म्हणतात शेवटी, यात काय कमी जास्त असेल ते सगळं एकदा पूर्ण हो. मग तुम्ही जर एवढं सगळं व्यवस्थित करत होता, यात कमी जास्त कसं राहील असं विचारलं तर, अधिक्षेप म्हणून नाही पण शंका म्हणून विचारलं तर मग जास्त स्मृत्याच्या नामात द्या. मग ते तसं म्हणावं लागतं. कारण का, स्वर कमी जास्त पडला असेल, शब्द कमी जास्त उच्चारला गेला असेल, नको असलेले मंत्र म्हणले असतील, हवे असलेले म्हणले नसतील, काय असेल ते असेल, काहीतरी कमतरता त्यात आहे. काय करायचं होतं त्यावेळेला लक्ष दुसरीकडे असेल, इकडे आत्मन चालू असेल, काय असेल ते असेल, कुठल्याही प्रकार आहे. कारण जे काय म्हणतोय त्याचा अर्थ आणि त्यानुसार कृती ही जर सगळी गाठ असली तर मंत्राचा उपयोग होतो की नाही. पण तो इकडे आत्मन करत असेल, त्याला जर फोन कोणाचा आला हे जर डोक्यात असेल तर काय त्याचा उपयोग आहे. म्हणजे असंच बरंच राहणार हे त्यांना पण माहित आहे. म्हणजे त्यांच्या काळापासून तसं असलं पाहिजे. ज्या ती लॉ मध्ये एवढ्या प्रोव्हिजन्स आहेत, ती लॉ मेकर्स त्या काळात होते, त्या काळात सुद्धा असं होतं की यजमान ते त्यावेळेला दुसऱ्या कामात काहीतरी असावेत मनाने वगैरे, किंवा प्रत्यक्षात सुद्धा असत असतील कदाचित. मी जाऊन येतो तोपर्यंत तुमचं काय ते उरकून घ्या असं सांगणारे आत भेटतातच की. तर तसं ते गुरुजन सांगतात, तर तसं ते आहे. तर ह्यात सुद्धा वैगुण्य येणार, काहीतरी कमतरता येणार, म्हणून शेवटी एकदा प्रार्थना करायची, बरोबर यात काय कमी पडलं असेल तर तेवढं तुम्ही पूर्ण करून घ्या. तर हे म्हणावं लागतं ना, तर त्याचं अधिक शुद्ध आणि व्यापक स्वरूप म्हणजे नाम. आपल्या कर्मामध्ये, आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये जे जे करतो त्यांनी पूर्ण भगवंत पूर्ण आहे, तिथपर्यंत गेल्याशिवाय नाहीच साधता येत. एक वेळ अंश आहे, कोण आहे, एक समजा 80 अंशाचा कोण आहे किंवा काय 90 अंशाचा कोण आहे, तर 4 वेळा ते एकत्र केला की कदाचित एक पूर्ण कोण तयार होईल. पण प्रपंचातल्या कुठल्याही गोष्टी एकत्र करून भगवंत तयार होणार नाही. ही खात्री असणं म्हणजे अपूर्णत्वाची कल्पना असणं. त्याला फक्त एकच, मग 10 असले तरी तो 350 नाम होतील, 360 करून टाकेल. 350 असलं तर 10 होतील आणि 360 करेल. हे सामर्थ्य नामामध्ये आहे. हे नामाचं महत्व कळणं आहे, फक्त घेणं नव्हे, अजून घ्यायचं पुढे. पण निदान आपल्याला महत्व कळलं तर आपण घेऊ पुढे. यासाठी एवढं सांगितलं. तुमची वेळ झाली, पुढच्या वेळेला पुढे नरतनु गेया वरुते मनुजा, नरतनु गेया वरुते मनुजा, करसिल मरकाई मनुजा, करसिल मरकाई
हरीचे गुणगाती मनुजा वाणीचा व्यापार निरंतर सारा विषयी वाणीचा व्यापार निरंतर सारा विषयी मन चंचल चक्रावती फिरते मन चंचल चक्रावती फिरते विषयांचे ठाई मनुजा विषयांचे ठाई मनुजा हरीचे गुणगाती मनुजा हरीचे गुणगाती मनुजा श्री हरि प्राप्ती साठी